नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। मी सुप्रिया देशमुख आणि आज आपल्या एथिक्सचा जो आपला 6th युनिट आहे, जो आपला पब्लिक सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या घटकावरचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न हा आपला फार इंटरेस्टिंग आहे। आपण प्रश्नाचं डिस्कशन सुरू करूयात। ज्यावेळेस आपण हा प्रश्न पाहतो, हे पहा प्रश्न कशावरती विचारलेला आहे, तर आपण प्रश्नाचं आकलन इथे करूयात। प्रश्न आपला आहे प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व, निष्पक्षता यांसारखी जी नागरी मूल्य आहेत, ज्या सेवा आहेत, या कार्यक्षम सार्वजनिक प्रशासन कसे सुनिश्चित करतात आणि यामुळे सार्वजनिक प्रशासन कसं सुनिश्चित होतंय, हा आपल्या क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट आपल्याला इथे दिसून येतोय। हे पहा, म्हणजे आपला प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व आणि निष्पक्षता यांसारखी जी आपली नागरी सेवा मूल्य आहेत, ही कार्यक्षम सार्वजनिक प्रशासन आपल्याला करायचं आहे आणि सुनिश्चित करण्यासाठी ही मूल्य कशी कामास येत आहेत, हा आपला फर्स्ट पार्ट झाला। आणि आपला सेकंड हाफ ऑफ द क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, नागरी सेवकांनी जो काही त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असतो प्रशासनामध्ये कार्य करत असताना, तो किंवा राजकीय दबाव त्यांच्यावरती कामामध्ये असतो, हा सर्व बाजूला ठेवून काय करायचं आहे, ही मूल्य टिकवून ठेवावीत। मग ती कशी टिकवून ठेवावीत असा आपला साधा सोपा सरळ आणि खूप इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे। नक्कीच या प्रश्नामध्ये आपल्याला विविध आयाम दिसून येत आहेत। यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याने स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवायचा आहे, राजकीय दबाव त्याच्यावरती जो येणार आहे कार्य करत असताना प्रशासकीय सेवांमध्ये, तर यावेळेस या सर्व गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवून स्वतःच्या ज्या क्वालिटीज आहेत, कोणत्या क्वालिटीज, जी अकाउंटेबिलिटी आहे, ट्रान्सपरन्सी आहे, इम्पार्शलिटी ज्याला आपण निष्पक्षता असं म्हणतो, या सर्व जी काही व्हॅल्यूज आहेत, त्याच्या जी मूल्य आहेत, त्याला त्या तत्वांना धरून त्याला प्रशासनामध्ये कार्य कसं करता येईल असा आपला प्रश्न आहे। आपण प्रश्नाच्या इंट्रोडक्शनला सुरुवात करूयात। आता सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न ज्यावेळेस आपण असा पाहतो, त्यावेळेस प्रश्नाचा जे आपला परिचय आहे, इंट्रोडक्शन आहे, यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल, तर नक्कीच प्रश्नाच्या सुरुवातीलाच आपण एखाद्या चांगल्या केस स्टडीने पण प्रश्न सुरू करू शकतो, एखादं उदाहरण देऊ शकतो, व्याख्या देऊ शकतो की नक्कीच आपण जो प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व आहे प्रशासनामध्ये, निष्पक्षता आहे, या सार्वजनिक सेवा वितरण करत असताना एक प्रशासकीय अधिकाऱ्याला खूप मूल्यवान ठरतात आणि या सर्व अत्यावश्यक जी मूल्य आहेत, या मूल्यालाच टिकून ठेवल्यानंतर जो आपला समाजामध्ये आपण लोकांसाठी, लोकहितांसाठी जे काही कार्य करतो, ते कार्य करण्यासाठी ही मूल्य आपल्याला एक मार्ग दाखवतात, एक मार्गदर्शक म्हणून काम करतात, गायडिंग प्रिन्सिपल्स म्हणून ही मूल्य आपल्याला काम करतात, असं आपण आपल्या परिचयामध्ये म्हणू शकतो। आपला या पद्धतीने आपण एक चांगला परिचय किंवा उत्तराची सुरुवात करू शकतो। मग आपण मुख्य बॉडीमध्ये उत्तराच्या काय लिहू शकतो, जो मुख्य गाभा आहे, यामध्ये असं आपण म्हणू शकतो, ज्यावेळेस आपण मुख्य गाभा लिहितो, मेन बॉडी लिहितो, त्यामध्ये आपण म्हणू शकतो की ही जी सार्वजनिक सेवा वितरण करत असताना आपल्या लोक प्रशासनामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याची ही खालील जी आहेत ती मूल्य आहेत आणि या तत्वांना धरून, या मूल्यांना धरून नक्कीच एक प्रशासकीय अधिकारी स्वतःचे वैयक्तिक हित आणि राजकीय दबाव बाजूला ठेवू शकतो। मग पहिलं मूल्य कोणतं आहे, तर यामध्ये पहिलं मूल्य आहे प्रामाणिकपणा। प्रामाणिकपणा ज्याला आपण कार्याप्रती आपल्या जो काही कार्य प्रशासकीय अधिकारी करत आहे त्याच्या प्रती असलेली त्याचा जो भ्रष्टाचार मुक्त असा त्याचा जो स्वभाव आहे आणि त्याला नैतिकतेने जे वागायचं आहे, ते कशामुळे पाहिजे, तर ते लोकांचा शासकीय कारभारामध्ये विश्वास टिकून ठेवण्यासाठी त्याच्या कारभारामध्ये किंवा त्याच्या जो काही अधिकार आहे त्याच्यामध्ये तो प्रामाणिकपणा असायला हवा। यानंतर उत्तरदायित्व ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो, म्हणजे तुमच्या कामाप्रती तुमची असणारी बांधिलकी, तुम्ही किती जबाबदारीने ते काम पार पाडतायत, याला आपण काय म्हणतो, उत्तरदायित्व म्हणतो। म्हणजे उत्तरदायित्वाला सुनिश्चित करणे, जी काही संसाधने, जे काही रिसोर्सेस, फंड अलोकेट आपल्याला झालेले आहेत प्रशासकीय अधिकारी म्हणून, त्या रिसोर्सेसचा, त्या फंडचा तुम्ही किती ज्युडिशियसली यूज करत आहात आणि ती संसाधने तुम्ही किती व्यवस्थित वापरत आहात, त्याप्रती तुमची असणारी जबाबदारी, त्याप्रती असणारी तुमची बांधिलकी आपल्याला इथे स्पष्ट करायची आहे। निष्पक्षता, नक्कीच कोणताही निर्णय तुम्ही घेत असताना कोणतीही वशिलेबाजी तिथे करता कामा नये, कोणत्याही राजकीय दबावाखाली निर्णय घेता कामा नये।
म्हणजे तुमचा प्रत्येक निर्णय हा कसा असायला हवा, ज्या काही सेवा तुम्ही वितरण करत आहात, जे काही निर्णय प्रशासनामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून घेत आहात, प्रत्येक निर्णयामध्ये तुमच्या निष्पक्षता असायला हवा. म्हणजे जे काही वितरण आहे त्याचं वितरणाचं समानता तुम्हाला इथे सुनिश्चित करायची आहे, या पद्धतीने आपण म्हणू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वार्थ, संघर्ष आणि राजकीय दबाव तुम्ही कसा हाताळू शकता, कसा हाताळणार आहात तर नक्की ही तीन मूल्य आत्मसात करून प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व आणि निष्पक्षता तुमच्या कार्यामध्ये जर असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे स्वार्थ संघर्ष जो होत आहे, जो तुमचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट येत आहे, हितसंबंधाचा जो संघर्ष निर्माण तुमच्या पुढे होत आहे, तो तुम्ही बाजूला ठेवून व्यक्तिगत हित कुठेतरी बाजूला ठेवून तुम्ही कशाला प्राधान्य द्याल, तुम्ही नक्कीच लोकहितासाठी कार्य करण्यासाठी प्राधान्य द्याल. जे काही लाभार्थी आहेत, ज्यांना स्कीम, ज्या काही पॉलिसीज, धोरणे आहेत, त्यामधून फायदा मिळवून देण्यासाठी, लोकहितासाठी, समाज कल्याणासाठीच तुमचं कार्य असेल. या पद्धतीने आपण उत्तरामध्ये, मुख्य गाभ्यामध्ये म्हणू शकतो. आय होप तुम्हाला आतापर्यंत व्यवस्थित समजलेलं आहे. आता आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल पाहूयात की असे कोणते अधिकारी आहेत का की ज्यांनी असं कार्य केलेलं आहे, लोकहिताला प्राधान्य दिलेलं आहे, उत्तरदायित्व, प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता या सर्व मूल्यांना व्यवस्थित जोपासून. तर नक्कीच कोण आहेत हे, तर शैलेश गांधी यांचं उदाहरण आपण पाहूयात. शैलेश गांधी हे कोण आहेत, तर शैलेश गांधी हे भारताचे माजी केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त आहेत. आणि यांनी काय केलेलं आहे, तर यांच्या कामांमधून यांचा जो कामाप्रती प्रामाणिकपणा होता, त्यामुळे त्यांनी माहितीचा अधिकार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. साधारणतः 2004 या वेळेस माहितीची गुप्तता खूप मोठ्या प्रमाणावर बाळगली जायची. पण शैलेश गांधी यांच्या कार्यामुळे यांनी कोणत्याही राजकीय दबावाला न बळी पडता आणि कोणतेही जे रूल्स रेग्युलेशन्स होते त्यांना पण बळी न पडता लोकांना माहिती कशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जाईल आणि या पद्धतीचे ही जी काही नोकरशाही पुढची जी आव्हाने त्यांना होती, ही सर्व टाळून त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी लोकांना विश्वास सुनिश्चित केलेला आहे. आणि त्यांचा जो काही ठाम कामाप्रती वचनबद्धतेमुळे काय झालेलं आहे, नक्कीच त्यांच्या या निर्णयातून त्यांनी जो माहितीचा अधिकार आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान शैलेश गांधी यांचं आपल्याला इथे दिसून येतं. आय होप व्यवस्थितपणे तुम्हाला इथे उदाहरण समजलेलं आहे. मग आता राहिला आपला उत्तरापर्यंत आपण शेवटी कुठे येतो, निष्कर्षापर्यंत येतो. निष्कर्षापर्यंत येता येता आपल्याला एक गोष्ट अशी आढळून येते की आपल्या उत्तरामध्ये आपल्याला लिहित असताना आपण उदाहरणामध्ये उत्तर लिहिलेलं आहे. एक चांगलं उदाहरण देऊन आपण उत्तरामध्ये व्हॅल्यू ॲडिशन, एनरिचमेंटचं काम केलेलं तर आहेच. पण आता कन्क्लुजन लिहिताना 150 शब्दांमध्ये आन्सर ज्यावेळेस आपण लिहितो आणि 150 शब्दांमधल्या आन्सरमध्ये कन्क्लुजनला किती महत्त्व द्यावं, निष्कर्षाला किती महत्त्व द्यावं, तर नक्कीच निष्कर्षाला इथे खूप महत्त्व द्यावं लागेल. कारण हे सर्व आयाम आपण जे डिस्कस केलेत ते कुठेतरी आपल्याला समराईज करायची वेळ येते सर्वांमध्ये. आणि हे समरायझेशन आपलं कसं पाहिजे, तर जे काही आपण उदाहरण लिहिलंय म्हणजे आपण रिअल लाईफ उदाहरण दाखवून आपल्या आन्सरला कन्क्लुजन करत आहोत. म्हणजे जे काही शैलेश गांधी यांचं जे काही कार्य आहे ते कसं आहे, ते उत्तरदायित्वाला धरून आहे, ते निष्पक्षतेला धरून आहे आणि ते पारदर्शकतेला धरून आहे. म्हणजे जर असे काही राजकीय दबाव तुमच्या समोर असतील, व्यक्तिगत हित तुम्हाला तिथे जरा व्यक्तिगत हित कुठेतरी आडवं येत असेल, हितसंबंधाचे संघर्ष तुमच्या समोर असतील, तर अशा वेळेस सर्व काही बाजूला सारून ड्युटी इज माय फर्स्ट प्रायोरिटी, जो आपल्या कांटियन डिओन्टॉलॉजिकल एथिक्समध्ये आपण म्हणतो की कर्तव्यवादापुढे दुसरं काहीच नाही. कर्तव्य, तुमची ड्युटी, तुमचं कर्तव्य हेच तुमची अल्टिमेट जबाबदारी असेल. अशा वेळेस तुम्ही हे उदाहरण देऊन एक चांगला निष्कर्ष इथे मांडू शकता. या पद्धतीने आपण आपल्या नीतिशास्त्रामधलं युनिट 6 आपला सार्वजनिक आणि नागरी सेवा मूल्य प्रशासनामधली यावरचा हा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. तुमचे काही डाऊट, तुमच्या काही प्रतिक्रिया, तुम्हाला काही कमेंट करायच्या असतील, प्रश्नाबद्दल तुम्हाला काही आणखीन चर्चा करायची असतील, नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण भेटूयात पुढील MPSC समर्पण सिरीज प्रोग्राममध्ये. धन्यवाद.